सेवेकऱ्यांचं हे ग्राम अभियान या निमित्तानं जनतेपर्यंत पोचवलं आणि याला पूर्वकल्पना बालसंस्काराची दिली तरच हे शक्य आहे. इथे 181 कमिटीत काम करणाऱ्या आमच्या पवारताईंसह जेवढ्या भगिनी आल्यात त्यांनी सर्वप्रथम भैरवचंडी होईल तो मुद्दा नाही, पण पहिलं जास्त सहकार्य मूल्य शिक्षण आणि बालसंस्काराला दिलं तरच तुमची इमारत पक्की राहील. तर पाया कच्चा असल्यावर त्याचा उपयोग काय. म्हणून तुम्हाला पाया पक्का करायचा असेल तर सर्वात जास्त प्राधान्य 18 विभागाचं मूल्य शिक्षण विभागालाच द्यावं लागणार आहे. आणि हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे, त्यात कुठलीही अतिशयोक्ती नाही. म्हणून उद्या 1 मे रोजी आपण नाशिकला त्याचा पहिला प्रयोग करतोय आणि तो प्रयोग जर यशस्वी झाला तर आपण 36 जिल्ह्यासह देशभरात हे उपक्रम आपणाला महत्त्वाच्या ठिकाणी रुजवता येतील, राबवता येतील. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे की त्यात तुम्ही वेगळे पण जाणू नका. तो आपलाच विभाग आहे बालसंस्कार, हा काही वेगळा विभाग नाही. तो या कार्यातला 18 विभागाचा पाया आहे. म्हणून त्याप्रमाणे आपण जास्त प्राधान्य, एक वेळी भैरवचंडी कमी झाली तर चालेल, ते हॉस्पिटल उशिरा झालं तरी चालेल, परंतु आपणाला घराघरात आदर्श नागरिक, निर्व्यसनी पिढी ही आपणाला घडवणं ही आपली सर्वांची नैतिक जिम्मेदारी आहे. म्हणून आपण थोडं झुकतं माप या विभागाला द्यावं आणि त्यात काम करणारे आज आमचे गुरुजन प्रतिनिधी आलेले आहेत. खरं तर त्यांनी उभं राहून ज्या भगिनी मूल्य शिक्षणाचं, गर्भसंस्काराचं, मूल्य शिक्षणाचं काम करतात त्यांनी आपला परिचय द्यावा. मनापासून धन्यवाद आहेत. आणि जे शिक्षक सेवानिवृत्त आहे, सेवेत आहे, त्यांचं एक रजिस्टर आपण तयार करा. त्यांच्यावरही ही जबाबदारी, तुम्ही जे काम करता ती जिम्मेदारी त्यांच्यावर पण द्या. म्हणजे मग आपणाला 10 की लकडी एक का बोजा या उक्तीप्रमाणे आपणाला घराघरामध्ये सेवेकरी होण्याला एक नामी संधी. श्रीपाद राजांनी सुद्धा पिठापूरला येताना हाच ध्यास घेतला, हाच धागा पकडला आणि त्या ठिकाणी दक्षिण भारतातली आम जनता, घराघरात पुंडलिक आणि श्रावणबाळ तयार झाले पाहिजे या हेतूवर त्यांनी सुमारे 150 वर्ष दक्षिण भारतात पायपीट पदभ्रमण ते केले या दोघही आविष्कारामध्ये. म्हणून आपणही तो धागा पक्का करावा. नंतर पुढचे धागे त्यावर अवलंबून आहेत, हे त्रिकालबाधित सत्य आहे. म्हणून आपण या विभागाची मोठ्या प्रेमानं, सलोख्यानं आणि सामुदायिक सहजीवनानं सलोखा असणं क्रमप्राप्त आहे. म्हणून आजपासून आपण या नव्या वर्षाच्या नवरात्र प्रसंगी, कारण गेली 15 दिवस झाले देशात मराठी नवीन वर्ष सुरू झालेलं आहे आणि त्यात रामनवरात्र, देवी नवरात्र आणि आज हनुमान नवरात्र, या तिघही नवरात्रात 4थं नवरात्र स्वामींचं सर्वात मोठं आहे. त्याचा विसर पडू नये म्हणून ते चैत्र शुद्ध 2 पासून तर उद्याच्या येणाऱ्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीच्या 26 तारखेपर्यंत हे सर्वात